Welcome back students. In today's video we are going to learn how to convert assertive sentence into exclamatory sentence. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत assertive sentenceला exclamatory sentence मध्ये कसं कन्वर्ट करायचं. पहा इयत्ता 10वी आणि 12वीच्या एक्झाम जवळ आले आहेत आणि इयत्ता 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचा जर विचार केला तर इंग्लिश क्वेश्चन पेपर जो असतो त्यामध्ये 1 मार्कला फिक्स हा क्वेश्चन राहतो आपला. आता पहा assertive sentence म्हणजे काय तर असं सेंटेन्स असं कोणतेही सेंटेन्स ज्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर वर्ब आहे. सब्जेक्ट नंतर वर्ब असेल तर ते प्रत्येक सेंटेन्स हे असर्टिव्ह सेंटेन्सच असतं. हे लक्षात ठेवायचंय. तर मेन गोष्ट काय लक्षात ठेवायची पहा आर्टिकल ए एन किंवा द असं कोणतंही आर्टिकल असेल. आता आर्टिकल असेल तर त्यामध्ये नाउन फिक्स असतंच हे आपण लक्षात ठेवायचंय. मग जर वाक्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये ए किंवा एन मोस्टली हे दोनच आर्टिकल विचारले जातात. यापैकी आर्टिकल असेल तर सरळ सरळ आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ऑट ने करायची आहे. हे लक्षात ठेवा. जर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये ए किंवा एन आर्टिकल असेल तर आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ऑट ने करायची आहे. हे पक्क लक्षात राहू द्या. त्याचबरोबर आणखी काय करायचं पहा जर त्यामध्ये आधिक्य दर्शवणारा सो व्हेरी एक्स्ट्रीमली त्याचबरोबर इमेन्सली तर आय असायला पाहिजे. इमेन्सली सरप्राइजिंगली हायली असे आधिक्य दर्शवणारा कोणताही शब्द असेल तर ते शब्द काढून टाकायचे असतात. तर काय लक्षात ठेवायचंय पहा वाक्यामध्ये ए किंवा एन आर्टिकल असेल असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ऑट ने करायची आहे. आणि ए किंवा एन हे आर्टिकल जर नसेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊ ने करायची आहे. फॉर एक्झाम्पल इट इज अ व्हेरी गुड आयडिया. आता हे जर सेंटेन्स पाहितलं तर अ आर्टिकल आलंय. आर्टिकल आलं की वाक्याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे ऑट ने. त्यानंतर आर्टिकल घ्यायचं जे आहे ते ऑट अ. त्यानंतर इथं जे आधिक्य दर्शवणारा शब्द आहे व्हेरी तो काढून टाकायचा. राहिलं काय गुड आयडिया लिहून काढायचं ऑट अ गुड आयडिया. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट कोण आहे इट तर तो सब्जेक्ट इथं येईल. त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क. चला तर पहा तर काय घ्यायचं सुरुवातीला जर आर्टिकल असेल तर ऑट घ्यायचं. जे आर्टिकल आहे ए किंवा एन ते येईल. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह येईल. त्यानंतर नाउन येईल. नंतर सब्जेक्ट येईल. नंतर वर्ब येईल. तर या पद्धतीने तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही लिहू शकताय. चला तर काही एक्झाम्पल्स घेऊया. राधा वॉज अ पॉप्युलर गर्ल. आर्टिकल ए आलंय म्हणजे सुरुवात कशाने होणार आहे ऑट ने. ऑट ऑट नंतर काय घ्या आर्टिकल घ्या. आर्टिकल काय ए. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह काय असतं पॉप्युलर तर इथं आहे ऑलरेडी ते लिहिलं ऑट पॉप्युलर. नाउन लिहायचं नंतर जसं की इथं दिलंय ऑट पॉप्युलर गर्ल. त्यानंतर सब्जेक्ट तर सब्जेक्ट आला ऑट पॉप्युलर गर्ल राधा वॉज आणि एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं. आता पहा इथं आपण जर सेंटेन्स पाहितलं रामराव इज अ व्हेरी काइंड मॅन इन द विलेज. तर काइंड काय ऍडजेक्टिव्ह आहे. मॅन काय नाउन आहे. व्हेरी आधिक्य दर्शवणारा शब्द आहे तर व्हेरी काढून टाकायचं. मग वाक्याची सुरुवात ऑट ने होईल का तर अ आर्टिकल आलंय तर इथं येईल ऑट. त्यानंतर आर्टिकल अ व्हेरी काढून टाकला. खाली राहिलं शिल्लक ऑट अ काइंड मॅन. कोण सब्जेक्ट रामराव. त्यानंतर वर्ब ते आहे इज आणि राहिलेला भाग पुढे लिहून काढा इन द विलेज आणि एक्सक्लेमेशन मार्क. व्हॉट अ काइंड मॅन रामराव इज इन द विलेज असं हे सेंटेन्स बनलं. आता हे सेंटेन्स पाहूया. इट इज अ व्हेरी प्रिटी फ्लॉवर तर व्हेरी काढून टाकायचंय. आर्टिकल आलंय तर वाक्याची सुरुवात कशाने होईल ऑट ने होईल. ऑट नंतर काय येईल आर्टिकल. आर्टिकल अ आलं. त्यानंतर प्रिटी काय ऍडजेक्टिव्ह आहे
तर ते लिहून घेतलं आपण. त्यानंतर नाउन आलंय फ्लावर, फ्लावर लिहिलं. व्हॉट अ प्रिटी फ्लावर, त्यानंतर सब्जेक्ट इट, त्यानंतर वर्ब इज. व्हॉट अ प्रिटी फ्लावर इट इज. आता इथं पहा, इट इज अ व्हेरी चेअरिंग रिपोर्ट. व्हेरी आलंय तर त्याला रिमूव्ह करायचंय. आर्टिकल ए आहे तर वाक्याची सुरुवात होईल व्हॉट, त्यानंतर आर्टिकल. व्हेरी काढलं, शिल्लक राहिलं चेअरिंग. नाउन आहे रिपोर्ट. व्हॉट अ चेअरिंग रिपोर्ट इट इज आणि एक्सक्लेमेशन मार्क. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे असेल की हे सेंटेन्स कशा पद्धतीनं बनतंय. आर्टिकल आलं, व्हॉटने सुरुवात करा, त्यानंतर आर्टिकल घ्या, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर नाउन, त्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब शेवटी लिहायचंय. आता आपण पाहूया जर आर्टिकल नसेल तर काय करायचंय. पहा, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये जर आर्टिकल प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन नसेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात हाव ने करावी. म्हणजे लक्षात सरळ सरळ काय ठेवाल, जर ए किंवा एन आर्टिकल नसेल, द मोस्टली नसतं, ए किंवा एन आर्टिकल नसेल तर वाक्याची सुरुवात कशाने करा, हाव ने करा. फॉर एक्झाम्पल, इट इज व्हेरी ब्युटिफुल. आता हे सेंटेन्स जर पाहितलं, आधिक्य दर्शवणारा शब्द आहे व्हेरी, काढून टाकायचा. आर्टिकल नाहीये ना तर हावने वाक्याची सुरुवात होईल. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय, काय आहे ब्युटिफुल, हाऊ ब्युटिफुल. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, तो आहे इट, त्यानंतर वर्ब, हाऊ ब्युटिफुल इट इज. या पद्धतीनं सेंटेन्स येईल. म्हणजेच काय केलं, हाऊ घ्यायचंय, ऍडजेक्टिव्ह जे आहे ते घ्यायचंय, सब्जेक्ट घ्यायचंय, वर्ब घ्यायचंय आणि एक्सक्लेमेशन मार्क यूज करायचंय. काश्मीर इज एक्स्ट्रीमली कोल्ड इन विंटर. आता हे जर सेंटेन्स पाहितलं तर एक्स्ट्रीमली आधिक्य दर्शवणारा शब्द आहे तर याला रिमूव्ह करायचंय. तर ऍडजेक्टिव्ह शिल्लक राहिलं कोल्ड. यामध्ये नाउन नसतं, त्याचं रिझन हे की नाउन असेल तर आर्टिकल असतं, नाउन नाहीये तर आर्टिकल पण नाहीये. मग असं असेल तर सुरुवातीला वाक्याची सुरुवात हावने होईल, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह येईल, जसं की इथं मी सांगितलं हाव नंतर ऍडजेक्टिव्ह कोल्ड, हाव कोल्ड, त्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट येईल काश्मीर, हाव कोल्ड काश्मीर, त्यानंतर वर्ब इज, हाव कोल्ड काश्मीर इज, राहिलेला पार्ट पुढल्या इन विंटर आणि एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आहे. काश्मीर इज एक्स्ट्रीमली कोल्ड इन विंटर, तर त्याचं आन्सर झालं हाऊ कोल्ड काश्मीर इज इन विंटर. आता हे एक्झाम्पल पहा, ही वॉज हायली सस्पिशियस. तर पहा, हायली जो शब्द आहे ना इथं, हा आधिक्य दर्शवणारा शब्द आहे. हायली हा शब्द आहे तो आधिक्य दर्शवणारा शब्द आहे, रिमूव्ह करा. मग आर्टिकल नाहीये, आर्टिकल नाहीये तर वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, हावने होणार आहे. हाऊ सस्पिशियस ही वॉज आणि एक्सक्लेमेशन मार्क. आता इथं दिलंय सो, सो आधिक्य दर्शवणार आहे, काढून टाकायचंय. आर्टिकल नाहीये तर वाक्याची सुरुवात होईल हाऊ अनफेअर इट इज आणि एक्सक्लेमेशन मार्क. शी डान्सेस व्हेरी ब्युटिफुली. इथेही आर्टिकल नाहीये, आधिक्य दर्शवणारा शब्द व्हेरी आहे, रिमूव्ह करा. वाक्याची सुरुवात होईल हावने, त्यानंतर ब्युटिफुली, हाऊ ब्युटिफुली, त्यानंतर सब्जेक्ट सी, त्यानंतर वर्ब डान्सेस, हाऊ ब्युटिफुली सी डान्सेस. हे त्याचं आन्सर येईल. पहा, इमॅजिनरी विश जर असेल तर अशा वेळेस काय करायचं, जसं की आय विश जर दिलेलं असेल तर त्याऐवजी ओ दॅट वापरायचंय. जसं की आय विश आय वर अ किंग, अशी काल्पनिक इच्छा असेल तर आय ऑज येणार नाहीये,
म्हणजे एकवचनी करता असला तरी वेअर येईल, हे लक्षात ठेवा. मग आय विशच्या जागी काय येईल? ओ दॅट आय वर अ किंग आणि त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क. आय विश दॅट आय वर रिच, तर आय विश दॅट याच्या जागी काय घेताल? ओ दॅट आय वर रिच आणि एक्सक्लेमेशन मार्क. आता आय विश याच्या जागी काय येईल? आय विश दॅटच्या जागी ओ दॅट आणि ही वर. आता तुम्हाला इथं वाटेल की वॉज पाहिजे, पण काल्पनिक इच्छा असेल तर अनेक वचनी वर्ब घेतलं जातं, त्यामुळं वेअर येईल. ओ दॅट ही वर माय सिन्सिअर फ्रेंड आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क द्यायला विसरायचं नाहीये. पहा त्याचबरोबर नेक्स्ट रूल पहा. इट इज एक्स्ट्रीमली सॅड असेल किंवा इट इज सॅड टू थिंक असा शब्द समोर जर आलेला असेल तर त्याच्या ऐवजी अल्लास याचा यूज करा किंवा अल्लास दॅटची रचना करावी. आता पहा अल्लास जर तुम्ही यूज केलं ना तर एक्सक्लेमेशन मार्क येईल अल्लास सोबत. बरं अल्लास दॅट जर तुम्ही यूज केलं ना तर एक्सक्लेमेशन मार्क येईल शेवटी. कसं पहा, इट इज एक्स्ट्रीमली सॅड that he is ruined. तर इथं जर आपण असं लिहिलं अल्लास तर एक्सक्लेमेशन मार्क येत येईल आणि सेंटेन्स होईल he is ruined. परंतु तुम्ही जर असं लिहिलं अल्लास that he is ruined तर एक्सक्लेमेशन मार्क येईल इथं. अल्लाह सोबत दॅट जर घेतलं तर एक्सक्लेमेशन मार्क शेवटी येईल. आणि नुसतं अल्लास घेतलं तर एक्सक्लेमेशन मार्क इथं येईल आणि फुल स्टॉप इकडे येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज एक्स्ट्रीमली सॅड दॅट माय बेस्ट फ्रेंड इज नो मोर. आता इथं जर आपण अल्लास यूज केलं तर सेंटेन्स बनेल अल्लास माय बेस्ट फ्रेंड इज नो मोर आणि एक्सक्लेमेशन मार्क. आता पहा एक्सक्लेमेशन मार्क नुसतं अल्लास लिहिलंय तर या ठिकाणी आला म्हणून या ठिकाणी फुल स्टॉप येईल. परंतु हे सेंटेन्स जर तुम्ही असं लिहिलं अल्लास दॅट माय बेस्ट फ्रेंड इज नो मोर तर एक्सक्लेमेशन मार्क इथं येईल. तर इयत्ता 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. एक्झाम्पल्स कसे सोडवले ते व्यवस्थित पाहायचंय आणि त्यातूनही तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकताय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.